विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू असताना डफरीन चौक परिसरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वागताचा डिजिटल फलक लावून नियमांचं उल्लंघन झालं। निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचं काटेकोर पालन करणं अपेक्षित असतं। सार्वजनिक ठिकाणी राजकीय स्वरूपाचे फलक, बॅनर अथवा जाहिराती लावताना संबंधित परवाने घेणं बंधनकारक असतं। मात्र डफरीन चौक परिसरात लावण्यात आलेल्या या डिजिटल फलकाबाबत आवश्यक परवाने घेण्यात आले नाहीत। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा डिजिटल फलक उभारण्यात आला आहे त्या परिसरातच सोलापूर महानगरपालिकेचं विभागीय कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे। तरी देखील संबंधित विभागीय कार्यालयानं याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं। फलक उभारल्यानंतरही महापालिकेकडून कोणतीही कारवाई झालेली नसल्यानं विभागीय कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। महापालिकेच्या जाहिरात आणि फलक विषयक नियमानुसार कोणताही डिजिटल फलक उभारण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असते। परवानगीशिवाय फलक लावल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे। यापूर्वी अनेक सामाजिक संस्था, व्यावसायिक आणि राजकीय कार्यकर्त्यांवर विनापरवाना फलक लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाशी संबंधित या प्रकरणातही महापालिका समान निकष लावणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या प्रकरणात दोन वेगवेगळ्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसून येत आहे। एक म्हणजे आचारसंहिता लागू असताना स्वागताचा राजकीय फलक उभारणं आणि दुसरं म्हणजे आवश्यक महापालिका परवानगी न घेता डिजिटल फलक लावणं। त्यामुळं निवडणूक प्रशासन आणि महापालिका या दोन्ही यंत्रणांनी याची दखल घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे। दरम्यान महापालिका प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेतं याबाबत शहर भाजपवर कारवाई करते का याकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। एरवी विनापरवाना फलकांवर तात्काळ कारवाई करणारं प्रशासन या प्रकरणातही तितकंच कठोर राहणार की सत्ताधाऱ्यांना सूट देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।